Good afternoon, all of you. Today I shall teach you English. Unit is prose. Do you like to celebrate festival? Okay. Why do you enjoy fair and festival? What is the relation between season and festival? Today I shall teach you English and let's continue our remaining lesson. Festivals of Northeast India. The New Year's festival called Losar is perhaps the most important festival in certain areas of Arunachal. भारतामध्ये अरुणाचलच्या काही भागामध्ये लोसर नावाचा जो नवा वर्ष उत्सव आहे तो कदाचित अतिशय महत्त्वपूर्ण समजला जातो. ऑन दिस ओकेजन पीपल क्लीन आउट देअर होम्स टू ब्रिंग इन द न्यू इयर अँड डिस्कार्ड द ओल्ड. डिस्कार्ड मीन्स गेट रेड ऑफ. गेट रेड ऑफ म्हणजे ज्यापासून सुटका करणे. लुसर सणाच्या प्रसंगी त्यांच्या घराची साफसफाई करतात लोक आणि जुन्या गोष्टींचा त्याग करून नव्या वर्षाचे स्वागत करतात. अ चार्मिंग फेस्टिवल ऑफ मणिपूर निंगोल चाकोबा बाइंड्स अँड रिवाइव्स द रिलेशनशिप बिटवीन मॅरिड गर्ल्स अँड देअर पेरेंट्स. रिवाइव्ह म्हणजे रिफ्रेश. मणिपूरच्या निंगोल चाकोबा हा आनंददायक सण लग्न झालेल्या मुली व त्यांचे आई वडील यांच्यामधील नाते घट्ट करणारा व नात्याला चैतन्य आणणारा हा सण आहे. द वुमन अँड देअर चिल्ड्रन आर गिवन अ सप्टमस फीस्ट अँड गिफ्ट्स. सप्टमस म्हणजे व्हेरी ग्रँड. या सणाच्या दिवशी स्त्री आणि त्यांच्या मुलांना स्वादिष्ट भोजन आणि भेटवस्तू दिल्या जातात. ड्युरिंग चेरोबा द मणिपूर न्यू इयर फेस्टिवल इन द एप्रिल पीपल क्लीन अँड डेकोरेट देअर हाऊसेस अँड प्रिपेअर सोशल फेस्टिव्ह डिशेस. काय होतं की मणिपूरच्या नवीन उत्सवाच्या काळात त्यांचे घर लोक स्वच्छ करतात, स्वादिष्ट अन्नपदार्थ बनवतात आणि ॲज द पार्ट ऑफ रिच्युअल द विलेजर्स climb the nearest hilltops for they believe that this will help them rise to a higher level plane in this life. हे लोक काय करतात की या गावकरी
चढतात आणि ज्या लोकांचा असा समज आहे की डोंगरावर चढले तर आयुष्यात प्रगतीच्या दिशेने जाण्यास त्यांना मदत होते. द स्प्रिंग फेस्टिवल ऑफ चापचरकूट is an important occasion mostly celebrated in मिझोराम. वसंत ऋतू किंवा चापचरकूट हा मिझोराममध्ये साजरा होणारा महत्त्वाचा सण आहे. Men and women of all ages, wearing traditional dresses and headgear, perform folk dances and sing traditional songs on this occasion. डोक्यावर सर्व वयोगटातील महिला व पुरुष पारंपरिक वेशभूषा परिधान करून डोक्यावरच्या पगडा आणि गळ्यामध्ये आभूषण घालून लोकनृत्य सादर करतात. ड्रम्स, गॉंग्स अँड सिम्बॉल्स अँड टू द फेस्टिव्ह एअर. ड्रम्स, गॉंग नंतर सिम्बल्स या सणांच्या जल्लोषात हे सर्व जे ड्रम गॉंग्स आहेत हे या सणाच्या उत्सवात भर घालतात. वांगला or the 100 Drum Festival is the most important festival celebrated by the Garos in the villages of Meghalaya. वांगला आणि शतढोल उत्सव हा मेघालयातील एक महत्त्वपूर्ण सण आहे. गारोज लोकांचा महत्त्वपूर्ण सण आहे. This harvest festive is celebrated to the mark of the end period of hard work, which naturally brings a good harvest. या वांगला या सुगीचा उत्सव कठोर परिश्रमाच्या कालखंडाची सांगता स्वाभाविकपणे मेहनतीने येणाऱ्या भरपूर पिकाची फलश्रुती म्हणून हा साजरा केला जातो. द डान्स परफॉर्म ड्युरिंग द फेस्टिवल हॅज 2 पॅरल लाईन्स. हा जो डान्स आहे तो हे नृत्य सादर करण्याकरता 2 ओळी तयार केल्या जातात. वन ऑफ मेन अँड अदर ऑफ विमेन क्लॅड इन देअर फेस्टिव्ह कॉस्ट्युम. हे या सणादरम्यान केल्या जाणाऱ्या नृत्यांमध्ये 2 समांतर ओळी तयार केल्या जातात. एक ओळ म्हणजे सणासुदीची वेशभूषा परिधान केलेल्या पुरुषांची असते तर दुसरी स्त्रियांची महिलांची असते. While the men beat and drums and lines of dancers move forward together in a rhythmic manner. या नृत्य करणाऱ्यांच्या ओळी तालामध्ये पुढे मागे करत ते नृत्य करतात आणि तो सण असा आकर्षक बनवतात. The main feature of festivals in Tripura is that all the people join in the celebration. महत्त्वाचं वैशिष्ट्य म्हणजे त्रिपुरामधील सणाचं की सर्वच लोक त्या सेलिब्रेशन म्हणजे त्या उत्सवामध्ये साजरा करण्याकरता सगळेजण सहभागी होतात. मेनी ऑफ द डान्सेस परफॉर्म ड्युरिंग सम ऑफ द फेस्टिव्हिटीज रिप्रेझेंट हंटिंग, फिशिंग, फूड गॅदरिंग अँड व्हेरियस अदर ॲक्टिव्हिटी. या सणामध्ये ते कोणकोणत्या गोष्टी करतात तर हंटिंग म्हणजे शिकार करतात, फिशिंग म्हणजे मासे पाळतात, फूड गॅदरिंग अँड व्हेरियस अदर ॲक्टिव्हिटी बऱ्याचशा कृती ते करतात त्याच्यामध्ये. सम ऑफ द फेस्टिवल अट्रॅक्ट पीपल फ्रॉम ऑल ओव्हर इंडिया. हे जे फेस्टिवल आहे हा सण आहे हा भारतामधल्या सगळ्याच लोकांना आकर्षित करणारा हा सण आहे. नागालँड consists of different groups of people who are unique in their customs and traditions and the festivities they celebrate. नागालँडमध्ये समाविष्ट होणाऱ्या पीपल म्हणजे लोकांचे एक वैशिष्ट्य आहे, एक वेगळेपण आहे. ते म्हणजे कस्टम्स म्हणजे जुन्या प्रथा परंपरा, ट्रॅडिशन्स, फेस्टिव्हिटीज दे सेलिब्रेटेड असे ते साजरे करतात ते सण. सॉन्ग अँड डान्सेस फॉर्म ऑफ द सोल ऑफ दिस फेस्टिवल थ्रू विच देअर ओरल हिस्ट्री इज पास्ड आउट. नंतर वेगवेगळ्या प्रकारचे सॉन्ग म्हणजे गाणे म्हणतात, डान्स करतात आणि तो फेस्टिवल आकर्षक करण्याचा प्रयत्न करतात. मेजर फेस्टिवल इज मोस्टाओ सेलिब्रेटेड मेनली इन द विलेजेस आफ्टर सोईंग द सीझन. नंतरचा जो सण आहे तो आहे मोस्टू. हा सण विलेजेस म्हणजे खेड्यामध्ये साजरे केले जातात पेरणी झाल्यानंतर. ड्रेस इन कलरफुल क्लोथ्स अँड हेड गिअर डेकोरेटेड विथ फिदर्स अँड वाईल्ड बोअर टस्क द विलेजेस डान्स टू ट्रॅडिशनल म्युझिक. चांगले कलरफुल रंगीबेरंगी कपडे घालतात ते आणि डोक्यावर हे हेल्मेट सारखं म्हणजे डोक्यावर हे पगडी बांधतात आणि त्याच्यावर फिदर्स म्हणजे पक्ष्यांची पिसे असतात.
होमवर्क लिहून घ्या. How do the villagers dance during the Wangla festival? Answer the following questions. हे आपला होमवर्क आहे आजचा. धन्यवाद. थँक्यू.